मंडळी, प्रत्येक व्यक्तीला आयुष्यात भरपूर पैसे मिळावेत, आपल्या कुटुंबाला सर्व प्रकारचे सुख आणि सुखसोयी देता याव्यात अशी इच्छा असते. पण अनेक वेळा माणसाच्या वाईट सवयी त्याच्या नाशाचे कारण बनतात. आम्ही तुम्हाला सांगतो की शास्त्रामध्ये अशा अनेक सवयी सांगण्यात आल्या आहेत ज्या माणसाला बर्बाद करतात. या वाईट सवयीमुळे लक्ष्मीला राग येतो आणि ती रागावते आणि घरातून कायमची निघून जाते. शास्त्रानुसार असे म्हणतात की सूर्यास्ताच्या वेळी देवी देवता पृथ्वीवर येतात. वडीलधाऱ्या लोक नेहमी सांगतात की कुणीही संध्याकाळच्या वेळी झोपू नये, ते कधीही शुभ मानले जात नाही. त्यामुळे लक्ष्मी देवीचा आशीर्वाद स्वतःवर टिकवायचा असेल तर सूर्यास्ताच्या वेळी कधीही झोपू नका. घर घाण ठेवायची सवय असेल तर आजच बदला, अन्यथा व्यक्तीची आर्थिक स्थिती कधीच सुधारणार नाही. देवी लक्ष्मी नेहमी स्वच्छ घरातच वास करते. वास्तूनुसार जर एखादी व्यक्ती सूर्योदयानंतरही उशिरापर्यंत पलंग सोडत नसेल तर देवी लक्ष्मी त्याच्यावर कोपू शकते. पुराणानुसार सूर्योदयापूर्वी उठणे केवळ आरोग्यासाठीच नाही तर आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी देखील शुभ मानले जाते. त्यामुळे आजच उशिरा उठण्याची सवय बदलावी. देवी लक्ष्मीला राग येण्याचे सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे कोणाच्या तरी हातात मीठ देण्याचे मानले जाते. विशेषतः संध्याकाळी मीठ कोणत्याही व्यक्तीला देऊ नये आणि नक्कीच हातात नसावे. जर कोणाला ही सवय असेल तर ती आजच सुधारा. हाताऐवजी मीठ वितरित करण्यासाठी भांडे वापरा. मंडळी, तुळशी मातेला लक्ष्मीचे रूप मानले जाते. संध्याकाळच्या वेळी तुळशीला स्पर्श केल्याने किंवा त्याची पाने तोडल्याने घरामध्ये दरिद्रता येते. त्यामुळे लक्ष्मी देवीचा आशीर्वाद कायम ठेवण्यासाठी आणि सकारात्मकता टिकून राहण्यासाठी संध्याकाळी तुळशीला जल अर्पण करू नका. तुळशीची पाने तोडू नका किंवा तिला स्पर्श देखील करू नका. असे मानतात की देवी देवता संध्याकाळी फिरत असतात. त्यामुळे सूर्यास्तानंतर घराच्या कोणत्याही कोपऱ्यात अंधार नसावा हे लक्षात ठेवा. संध्याकाळी अंधार पडल्याने घरात सुख समृद्धीवर नकारात्मक प्रभाव पडतो. बहुतेक लोक संध्याकाळी भजन, कीर्तन आणि पूजा करतात. आपल्या हिंदू धर्मात तर सायंकाळी दिवे लागण्याची वेळ असते. त्यामुळे पूजापाठ करण्याची परंपरा आहे. अशा स्थितीत संध्याकाळी भांडण करणे टाळावे. यामुळे घरातील नकारात्मकता लक्षणीयरित्या वाढते. वास्तुविद्येनुसार संध्याकाळच्या वेळी पैशांचे व्यवहार करणे चांगले नाही. विशेषतः यावेळी एखाद्याने अगदी लहान रक्कम देखील कोणालाही देऊ नये आणि कोणाकडून घेऊ पण नये. असे म्हणतात की सूर्यास्तानंतर घेतलेले पैसे किंवा कर्ज कधीही फेडले जात नाही. तसेच सूर्यास्तानंतर किंवा आजूबाजूच्या परिसरात झाडू मारू नये. असे म्हणतात की संध्याकाळी लक्ष्मी येते. त्यामुळे जर आपण यावेळेस झाडू लावल्यास लक्ष्मी देवी निघून जाते आणि कोपते आणि यामुळे आपल्या घरातली धनहानी होते. मंडळी, जे लोक इतरांना मूर्ख समजतात आणि स्वतःला शहाणे समजतात त्यांची अनेकदा फसवणूक होते. लक्ष्मीजींनाही असे लोक आवडत नाहीत. एखाद्याला कमकुवत समजून त्याची खिल्ली उडवू नका. प्रत्येक माणसाची काही ना काही खासियत असतेच. ती समजून घेऊन त्यांच्याकडून शिकण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कधीही कोणत्याही व्यक्तीची चेष्टा करू नका. ही खूप वाईट सवय आहे. काही वेळा त्याला या वाईट सवयीमुळे त्रास सहन करावा लागतो. लक्ष्मीजींना रागावलेली लोक आवडत नाहीत. लक्ष्मीजी अशा लोकांना सोडून निघून जाते. त्यामुळे त्यांना अडचणींचा सामना करावा लागतो. क्रोधाने अनेक प्रकारचे दोषही जन्माला येतात. इतर लोक रागावलेल्यापासून अंतर ठेवतात. रागामुळे कधी कधी माणूस स्वतःचे नुकसान करतो. कधीही लोभी होऊ नये. लोभी माणूस कधीही समाधानी नसतो. त्याची तळमळ वाढतच राहते. एक वेळ अशी येते की या सवयीमुळे तो आपल्या जीवनातील सुखशांती नष्ट करतो. लोभी माणसांना लक्ष्मीजी कधीही आशीर्वाद देत नाहीत. अशा लोकांच्या जीवनात धन आणि सुखाची कमतरता नेहमीच असते. मंडळी, ज्या ठिकाणी स्वच्छतेची विशेष काळजी घेतली जाते त्या ठिकाणी देवी लक्ष्मी नेहमी प्रवेश करते. त्यामुळे देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळविण्यासाठी घराची संपूर्ण स्वच्छता करा. यामुळे तुमचे आरोग्य सुधारेल आणि देवी लक्ष्मी देखील प्रसन्न होईल. जर तुम्ही नवीन घर बांधत असाल तर घरात पुरेसा प्रकाश येईल याची विशेष काळजी घ्या. पण जर घरात पुरेसा प्रकाश नसेल तर घराच्या पूर्व दिशेला उगवत्या सूर्याचे चित्र लावा. यामुळे तुम्हाला नशिबाची साथ मिळेल आणि तुम्हाला सुख, शांती आणि समृद्धी देखील मिळेल. मंडळी, प्राचीन काळी चांदी, पितळेची भांडी घरात ठेवली जायची. असे म्हणतात जर घरामध्ये ठेवलेली मौल्यवान चांदी किंवा पितळेची भांडी चोरीला गेली तर याचा अर्थ असा होतो की त्या घरात देवी लक्ष्मी वास करू इच्छित नाही. या कारणामुळे मौल्यवान भांडी चोरीच्या घटना घडतात. पैसे गमावणे हे देखील देवी लक्ष्मीच्या कोपाचे लक्षण आहे. पौराणिक मान्यतेनुसार जर एखाद्या व्यक्तीवर देवी लक्ष्मीची कृपा असेल
तर त्याला कधीही पैशांची कमतरता भासत नाही आणि पैशाची कमतरता त्याच्या आयुष्यात येतच राहते. परंतु जर तुम्हाला वारंवार पैसे कमी पडत असतील आणि पैशाची कमतरता वाढत असेल तर हे देखील लक्ष्मीच्या कोपाचे लक्षण आहे. अनेक वेळा सोन्या चांदीचे दागिने हरवणे हे लक्ष्मीच्या कोपाचे लक्षण मानले जाते. सोन्या चांदीसारखे मौल्यवान दागिने देखील देवी लक्ष्मीशी जोडलेले असतात. अशा स्थितीत सोने चांदीचे नुकसान होणे म्हणजे लक्ष्मी देवी तुमच्यावर कोपली आहे. जर तुमच्या घरात दूध वारंवार कमी होत असेल तर हे देखील लक्षण आहे की लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न नाही. देवी लक्ष्मीला दूध खूप आवडते अशी पौराणिक मान्यता आहे. घरांमध्ये वारंवार दूध सांडणे हे देखील लक्ष्मीची कृपा वर्षा होत नसल्याचे लक्षण आहे. मंडळी, गरिबी व दरिद्रता येणे ही खूप मोठी प्रोसेस आहे जी आपल्याला लवकर समजत नाही. आपले चिंतन, मनन, बुद्धिमत्ता, बुद्धीची क्षमता आणि त्याचसोबत जीवनामध्ये काम करण्याची शैली, काम करताना येणारे अडथळे यासारख्या गोष्टी जीवनामध्ये अंतर्भूत असतात. बऱ्याचदा सर्व गोष्टींची सांगड आपल्याला घालता येत नाही व आपले जीवन अतिशय अडचणीत जाते. मंडळी, जर आपल्या घरात देखील निरुपयोगी व तुटलेली मोडलेली वस्तूंचे भंगार सामान घरात साचलेले आहे तर या वस्तूंना वेळीच घराबाहेर काढावे. या भंगार सामानाला सांभाळून ठेवल्यामुळे घरामध्ये दरिद्रता येते. म्हणूनच वेळीच घरातील भंगार वस्तू उचलून बाहेर फेकून द्याव्यात आणि भंगारवाल्याला विकून टाकाव्यात. जर आपल्याला एखादी नशेची सवय झाली असेल किंवा आपण व्यसनाधीन झाला असाल तर योग्य वेळी ही सवय बदलून टाका व नशा करण्याचे सोडून द्या. असे न केल्यास आपल्या घरात लवकरच गरिबी वाढेल आणि दारिद्र्याचा सामना आपल्याला करावा लागेल. आपण कितीही पैसे कमवले तरीही व्यसन आपल्याला एक ना एक दिवस दारिद्र्याच्या वाटेने घेऊन जातेच. दरिद्रता आणणाऱ्या 4 वाईट सवयी म्हणजे घरामध्ये भंगार ठेवणे, सूर्योदयाच्या नंतर उठणे, नशा व्यसन करणे तसेच किंवा सट्टा जुगार खेळणे हे देखील दारिद्र्याला कारण ठरते.